को जागरती, को जागरती, को जागरती। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि लोकांना विचारते, को जागरती, को जागरती या शब्दाचा अर्थ कोणी जागे आहे का? माता लक्ष्मी कोजागिरीच्या रात्री चंद्रमंडलातून उतरून भूतलावर येते. ती प्रत्येक घरात जाऊन कोणी जागे आहे का हे विचारते आणि त्या व्यक्तीचे, त्या घराचे कल्याण करते. असं मानतात, जो कोणी कोजागिरीच्या रात्री जागरण करतो त्याला साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कोजागिरी पौर्णिमेची एक जुनी पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी मगध देशात एक वलित नावाचा ब्राह्मण राहत होता. तो त्याच्या विद्येत पारंगत होता, पण नशिबाने त्याच्या घरी फार गरिबी होती. तो दारिद्र्यात जगत होता. त्या ब्राह्मणाला एक सुंदर पत्नी होती, पण ती स्वभावाने त्या ब्राह्मणाच्या फार उलट होती. ब्राह्मण जितका साधा, सज्जन, सरळ मार्गी होता, तितकीच त्याची बायको ही दुष्ट आणि कपटी होती. तिला पैसा अडका आणि श्रीमंती हवी होती. ती या ब्राह्मणाच्या गरिबीला कंटाळली होती. ब्राह्मणाच्या सरळ साधेपणामुळेच आज त्याच्या घरी गरिबी आली होती आणि या गरिबीमुळेच ब्राह्मणाची बायको ब्राह्मणाला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या नवऱ्याची निंदा करत फिरायची, त्याचा अपमान करत फिरायची, त्याला कसंही घाडून पाडून बोलायची. तिने तर जणू ठरवलंच होतं की तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध जाऊन मुद्दामूनच वागत राहायचं, त्याला छळायचं, त्याला त्रास देत राहायचा. ब्राह्मणाच्या बायकोला पैशाचा इतका लोभ, इतका हव्यास होता की ती त्याच्या नवऱ्याला, त्या ब्राह्मणाला जबरदस्तीने चोरी करायला भाग पाडायची. जर त्याने तसं नाही केलं तर ती त्याच्या प्रत्येक कामात आडवी यायची. असंच एकदा तो ब्राह्मण श्राद्धाचं कार्य करत होता. तेव्हा अचानकच त्याची बायको तावातावात तिथे आली आणि तिने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीमध्ये फेकून दिले. पत्नीच्या या अशा दुष्ट वागण्यामुळे तो ब्राह्मण फार दुःखी झाला होता. त्याला त्याच्या पत्नीचे हे वागणे सहनच होत नव्हते, पण त्याच्या चांगल्या स्वभावामुळे तो ना तिला काही बोलू शकत होता, ना तो तिच्यावर ओरडू शकत होता. तो आतल्यात हे सगळं मुकाट्याने फक्त सहन करत होता. पण एक वेळ अशी आली की त्याच्या बायकोचं वागणं हे त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. तेव्हा तो ब्राह्मण त्याचं घरदार, नावापुरता राहिलेला संसार सोडून, राहतं गाव सोडून जंगलात निघून गेला. त्या काळातील ते घनदाट जंगल न जाणे कित्येक भयानक अशा श्वापदांनी भरलं होतं. त्या जंगलात न जाणे कित्येक पिशाचे, राक्षस, अमानवी शक्ती वास करत होत्या. तो ब्राह्मण या जंगलात एकटाच चालला होता. तो चालत चालत जंगलात आत एका खंडर बनलेल्या पडक्या जुन्या मंदिरापाशी आला. त्याला याची जराही कल्पना नव्हती की तिथे आधीच कोणाचं तरी वास्तव्य होतं. कोणीतरी तिथे आधीच दडून बसलं होतं. ब्राह्मण अजून काही पावलं पुढे गेला, तोच त्याच्या चारही बाजूंनी नागकन्या बाहेर आल्या. त्यांनी त्या ब्राह्मणाला चारही बाजूंनी घेरलं होतं. ब्राह्मण तिथे पुरता अडकला होता. त्याला कळून चुकले होते की तो नागकन्येच्या परिसरात आला होता. ब्राह्मणाने लगेचच हात जोडले आणि तो या जंगलात का आला ते त्या नागकन्येला सांगू लागला. त्याने त्याच्या जीवनातील सगळी व्यथा त्या नागकन्येला सांगितली. त्यांनाही ब्राह्मणाची दया आली. त्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत सांगितले. ब्राह्मणानेही मग नागकन्येने सांगितल्याप्रमाणे विधिवत कोजागर व्रत केले. ती रात्र अश्विन मासातील पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री ब्राह्मणाने केलेल्या व्रतामुळे ब्राह्मणाला खूप सारी धनसंपत्ती मिळाली. त्या रात्री माता लक्ष्मीनेच त्या ब्राह्मणाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला होता. तो ब्राह्मण ते धन घेऊन त्याच्या घरी गेला आणि ते जोडपं सुखाने संसार करू लागले. कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशीचे व्रत पाळले जाते, त्यास कोजाव्रत असे म्हटले जाते. या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी हिची पूजा केली जाते.
पूजेनंतर देव आणि पितर यांना नारळाचे पाणी आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या चंद्राची पूजा करून त्याला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. पूर्वी या दिवशी द्यूत म्हणजे जुगार खेळले जायचे. या रात्री लक्ष्मी को जागरती, कोणी जागे आहे का असे विचारत घरोघरी फिरत असते आणि जो जागा असेल त्याला धनधान्य देऊन लक्ष्मी माता त्याला समृद्ध करते. म्हणूनच कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी दीप लावून प्रकाशमान ठेवले जातात. हा दिवस आणि ही रात्र प्रामुख्याने लक्ष्मीच्या पूजेची मानली जाते. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.